नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड शेतकऱ्याची युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला आज 3 फेज स्टार्टर ची वायरिंग कशी करायची आणि त्याला ऑटो स्विच कसा जोडायचा एकदम संपूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. स्टार्टर जर साधा असेल मित्रांनो किंवा LT जर असेल तरी वायरिंग सेम असते, काही त्याच्यामध्ये वेगळं नसतं. तर चला करूया, जराही वेळ न घालवता व्हिडिओला करूया मित्रांनो सुरुवात. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, 3 फ्यूज अशा पद्धतीने इथे बसून घ्यायचे आहेत. 3 फ्यूज बसून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे की जी आपली मेन सप्लाय असते खांब्यावरून लाईन आलेली, त्याच्यानंतर काय करायचं इथं RYB लाल पिवळा निळा अशा पद्धतीने आपल्याला 3 कलरचे वायर जोडायचे आहेत. त्यानंतर परत काय करायचं आहे मित्रांनो, इथे आपल्याला RYB अशी 3 कलरचे वायर जोडायचे आहेत. मी आता इथे एकच कलरचे जोडलेले आहेत, पण मी तुम्हाला सांगत आहे जर तुमच्याकडे असतील तर जोडा, नसतील तर एक कलर असेल तरी चालेल. लाल पिवळा निळा अशा पद्धतीने तिन्ही वायरिंग आपल्याला काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मित्रांनो मी तुम्हाला स्टार्टर मधील वायरिंग दाखवतो. त्यानंतर काय मित्रांनो की आपले जे फ्यूज मधून 3 वायर आलेले आहेत RYB, हे काय करायचे आपल्याला स्टार्टरच्या मेन सप्लायला इथं मागच्या साईडला लावायचे आहे. 1 नंबरला लाल कलरचा लावायचा आहे, 2 नंबरला पिवळ्या कलरचा लावायचा आहे, 3 नंबरला ब्ल्यू म्हणजे निळ्या कलरचा लावायचा आहे. हे झाले मित्रांनो 3 सप्लाय. आता त्यानंतर आपलं काय राहिलेलं आहे, ऑटो स्विचची वायरिंग. आता ऑटो स्विचची वायरिंग जर आपल्याला करायचं म्हणलं शेतकरी मित्रांनो, तर सगळ्यात अगोदर काय करायचं, आपण 3 वायराची या वायरिंग दाखवणार आहोत, नंतर हे बाकीचे 3 तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला लाल कलर जोडायचा आहे. म्हणजेच काय, रेड येलो ब्ल्यू. म्हणजे 1 नंबरला काय करायचं, आपल्याला 1 नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो तिथे काय करायचं आहे, लाल कलरचा जोडायचा आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो म्हणजे मधामधील पॉईंट आहे तिथे काय करायचं, आपल्याला पिवळ्या कलरचा वायर जोडायचा आहे. त्यानंतर जे लास्टचा जो पॉईंट आहे मित्रांनो तिथे आपल्याला निळ्या कलरचा वायर जोडायचा आहे, बघू शकता. आणि स्टार्टरची वायरिंग करण्याच्या अगोदर मित्रांनो इथं जी लिंक वायर दिलेली असते बघू शकता, इथून इथपर्यंत जी आपल्याला लाल कलरची वायर दिलेली असते त्याला लिंक वायर असे म्हणतात. ती लिंक वायर काय करायची आहे, आपल्याला इथून काढून टाकायची आहे. तर आपण ती लिंक वायर काढून टाकलेली आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं जे ग्रीन कलरचा वायर आहे, म्हणजेच कोणता, हिरव्या कलरचा जो वायर आहे तो काय करायचा आहे, आपल्याला इथं 95 या पॉईंटला जोडायचा आहे. त्यानंतर जर बघितलं आपण व्हाईट कलर म्हणजेच काय, पांढरा कलर, तर मित्रांनो आपल्याला पांढऱ्या कलरचा वायर जो आहे तो इथं जोडायचा आहे. पांढऱ्या कलरचा जो पॉईंट आहे 93, इथं आपल्याला पांढऱ्या कलरचा वायर जोडायचा आहे. त्यानंतर जर लास्टचा जर पॉईंट बघितला मित्रांनो आपण, तर तो आहे ग्रे कलर. ग्रे कलर म्हणजे कोणता, करडा कलर. तर करड्या कलरचा वायर एकदम लास्टच्या पॉईंटला म्हणजे 94 इथे संपूर्ण पॉईंट वगैरे नाव वगैरे मागच्या साईडने दिलेले आहेत. जरी तुम्हाला ऑटो स्विचची वायरिंग समजली नाही मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं आहे, इथं संपूर्ण डायग्राम वगैरे दिलेले आहे, पहा बघू शकता. रेड येलो ब्ल्यू म्हणजे 3 मेन सप्लाय, म्हणजे मागच्या साईडनं आपल्याला लाल पिवळा निळा हे 3 वायर जोडायचे आहेत. त्यानंतर ग्रीन कलर 95 इथं दिलेला आहे, तर 95 हा मागून पॉईंट आहे. त्यानंतर व्हाईट कलर पांढरा कलर 93 हा पॉईंट आहे. त्यानंतर ग्रे कलर 94 हा पॉईंट आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण वायरिंग करायची आहे. आणि जर मित्रांनो ही पूर्ण वायरिंग करून सुद्धा तुमचा जर लाईट ऑटोस्विचचा लाईट जर असा ब्लिंक करत असेल, तर काय करायचं आहे, पिवळा आणि लाल हे वायर काय करायचे आहेत, पलटायचे आहेत, म्हणजे बदलून टाकायचे आहेत, इकडचा तिकडं करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो वायरिंग तुम्हाला समजली असेल, व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल जर नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद.